पहिली परीक्षा असते ती क्लार्क भरती, म्हणजे राज्य शासनाचे ऑफिसेस, तलाठी ऑफिस, तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल किंवा इतर ऑफिस, कृषी ऑफिस असेल, तर त्या ऑफिस मधून जे क्लार्क असतात तिथं त्याची भरती सध्या एमपीएससी, जे क्लास 3च्या पोस्ट आहेत त्याची भरती प्रक्रिया एमपीएससी पार पडते. त्याच्यानंतर त्याच्या वरचा स्तर आहे आणखी वर्ग क ब या त्याच्या बाउंड्रीवरची, जे वर्ग ब ही नसतात त्यांनी क ही नसतात असे आहेत. PSI असेल, असिस्टंट असेल, विक्री निरीक्षक असेल, अशी पदे ज्या परीक्षा नॉन गॅझेटेड क्लास 2 अशा प्रकारची एमपीएससी देखील. त्याच्यात ते असिस्टंट असतात ते मंत्रालयात असतात, मंत्रालयाचा कारभार जे करतात ना, मंत्रालयामध्ये जे ध्येय धोरण असतात आपली शासनाची वेगवेगळ्या विभागाची, ते ठरवायचं काम कोण करतं, तर हे कक्ष अधिकारी वगैरे करतात. पत्र पण येताना एखादा शासन निर्णय असेल, शासनाने असं ठरवलं तर त्याचा निर्णय सुद्धा कक्ष अधिकारी आणि उपसचिव, अवर सचिव हे आपल्या कार्यासनातून आपल्याला पाठवतात. म्हणजे आपला सगळा चेहरा पुरा बदलायचं काम हे लोक करतात, राज्याचा कारभार करतात. त्याच्या वरचा स्टेज आहे ते म्हणजे गॅझेटेड ऑफिसर्स. गॅझेटेड ऑफिसरला त्याला थोडंसं वेगळं डिमांड असते, म्हणजे तो त्याची परीक्षा पण वेगळी असते. आता जी जसा दर्जा तशी परीक्षा असते. गॅझेटेड ऑफिसरची परीक्षा, ऑफिसरची परीक्षा जरा टफ असते. 2-3 त्याच्या 3 परीक्षा असतात, प्री मेन्स आणि इंटर. जी वर्ग 1 वर्ग 2 ची परीक्षा ती सगळ्यात अवघड असते. ती परीक्षा तो 7वा अटेम्प्ट होता त्याचा नाही. मी पेटलो आणि सकाळी 7 ते रात्री 7 मी एंगेज होतो. कशात एंगेज होतो तर शाळेला 9:30ला मी डेली असायचो माझ्या. मी पण कुंभफळच असेल, या नाही दुसऱ्या कुंभफळाचं, जे ते कुंभफळ हे कुंभफळ आज भेटतंय, त्या कुंभफळाचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला या कुंभफळाला भेटतोय. मी सगळी मुलं गोळा करायचो 5वी 6वी 7वीची, बसवायचो त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास घ्यायचो, त्यांचा शिकवायचो. 7च्या नंतर आणि सकाळी 7च्या आधी अभ्यास केला. अभ्यास करता करता चमत्कार झाला, कॉन्फिडन्स यायला लागला आणि मी राज्यसेवेची प्री परीक्षा पास झालो. पास होताना मी काही प्लस पॉईंटवर एवढी मेहनत केली होती की मला खूप चांगले मार्क पडले काही विषयांवर, आणि अभ्यास थोड्या दिवसाचा अभ्यास होता आणि पार्ट टाइम अभ्यास असल्यामुळे मी अर्ध्या मार्काने राज्यसेवा पूर्व परीक्षा पास झाली. पास झाल्यानंतर मेन्स काय अशी सोपी नसते, झटपट होत नाही ती. मग त्याला आणखी माझी मेहनत सुरू झाली. मेन्स परीक्षा पास होताना स्ट्रगल कसं होतं की आम्हाला सिलेबस पण माहित नव्हता, काय करायचं काय नाही माहित नाही. घरी बसून दोघांनी स्ट्रॅटेजी ठरवली, विषय सेम निवडले, पुस्तकं सेम, आणि एकच पुस्तक दोघांनी वाचायचे. हे पुस्तक मला वाचायचे आणि त्यालाही वाचायचं असलं तर त्याचे 2 भाग केले, त्याने अर्धा भाग वाचायचा आणि अर्धा भाग मी वाचायचा. अशा पद्धतीने अभ्यास केला. वेळ लागल्यासारखा अभ्यास करायचा. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत फुल घ्यायची, फुल अभ्यास. आणि 8च्या नंतर तो घरी यायचा, मी घरी जायचो, जेवण करायचं, पुन्हा अभ्यास करायचा. असं करता करता राज्यसेवेमध्ये आमचं सिलेक्शन झालं. दोघंही अकाउंट ऑफिसर झालो. चमत्कार होऊन बसला, मी अधिकारी झालो. आणि राज्यसेवेमध्ये असे पार्ट टाइम म्हणजे थोडाफार अभ्यास करायचा, संसार बघायचा, शाळा बघायची, काम बघायचं, आणि बाकीचं थोडंसं घरचं इकडचं लोड होता तो पण पूर्ण करत करत राज्यसेवा परीक्षा पास झाली. माझं सिलेक्शन झालं, मी अधिकारी झालो. जे अधिकारी होण्याचा प्रवास हा इतका जे पटकन झाला माझा, एक 5-6 महिन्यात मी अधिकारी. तर तुमच्याकडे जे शिक्षक आहेत ते उच्च दर्जाचे, त्याच्यात मला तीळ मात्र शंका नाही. मी तुम्हाला म्हणजे एकदम खात्री सांगू शकतो की असे शिक्षक मिळणं हे तुमच्या शाळेचं, कुंभेफळ गावचं खरंच सौभाग्य. ज्याला तानसेन व्हायचंय ना त्याला काय व्हावं लागतं, आधी कानसेन व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, कानसेन व्हायचं. म्हणजे काय करायचं, काय अवघड आहे का? नाही. कानसेन होण्याचं काम काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही कानसेन होणं. आणि ही गोष्ट तुम्हाला फक्त आजच्या लेक्चर पुरती मी सांगत नाही, ती तुमच्या आयुष्यभरासाठी वापरा. सगळं चित्त इथंच म्हणजे कुठं वर्गात नाही, साधारण आयुष्यात तुम्ही घरचं जरी आईचं ऐकत असाल, वडिलांचं ऐकाल, भावाचं ऐकाल, कोणाचं ज्याचं ऐकाल त्याच्याकडे बघून ऐका आणि त्याची भावना लक्षात घ्या. शाळेत तर हा रूलच आहे. शाळेत हे जर केलं तुम्ही तर तुमच्या अभ्यासात मागे राहण्याच्या जे तक्रारी एका दुसऱ्याच्या नसतील तशा, पण असतील तर त्या सगळ्या संपून जातील. सगळ्यात मोठी पोस्ट आपल्या जिल्ह्यामध्ये असते कलेक्टरची.
ती परीक्षा पास, कुठली परीक्षा व्हावी त्यासाठी UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग ती परीक्षा घेत आहे. त्याच्यामधून जिल्ह्यामध्ये 3 अधिकारी येतात, फक्त 3च अधिकारी असतात. पोलिसांचा बॉस SP, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस अधीक्षक म्हणतो त्यांना, ती UPSC मधूनच येतात. दुसरं, दोघं एकाच परीक्षेतून येतात, म्हणजे 30 परीक्षा असते, त्याच्यात मेरिटनुसार एखाद्याला SP मिळतं किंवा चॉईसनुसार. एखाद्याला काय असतं, मार्क चांगले पडतात पण त्याला काय व्हायचं असतं, SPच व्हायचं असतं. पोलिसांचा बॉस व्हायचा असतो, त्याचं गट्स तसे असतात. आणि दुसरी परीक्षा, त्याच परीक्षेमधून IAS होतात. IAS 2 प्रकारचे असतात. सुरुवातीला आले की त्याला एक ट्रेनिंग पिरियड असतो, 1 वर्ष 2 वर्षाचा. ते ट्रेनिंग पिरियड झाल्याच्या नंतर त्याला जिल्हा परिषदचा CEO देतात. त्याला काय देतात, जिल्हा परिषदचा CEO. म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जेवढे विभाग आहेत त्या सगळ्यांचा बॉस CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तिसरा, CEOचं काय 1-2 टर्म त्यांनी केल्या की त्यांचं प्रमोशन कलेक्टर म्हणून. ते जिल्ह्यामध्ये असे 3 अधिकारी UPSC मधून होतात, 3 जण. पण रुबाब असा असतो बाबांनो, त्यांचा थाट विचारायचंच नाही. गाडी AC असते, ऑफिसची केबिन AC असते आणि एवढे रूम किमान असते त्यांना. आपण आताच ठरवलं, आजच ठरवलं की आपल्याला हे व्हायचंच. पोरांनो, खरं सांगतो तुम्हाला, जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की आपल्याला हे करायचंच आणि त्या दिशेने आपण जर प्रयत्न केले, प्रचंड प्रयत्नात पण अशी ताकद असावी की वरचे खाली यायला पाहिजे.